नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मिथुन राशीचा गोल्डन टाईम सुरू होणार आहे आणि फक्त 7 दिवस बाकी आहेत. नक्की जाणून घ्या काय होणार आहे मिथुन राशीच्या लोकांसोबत या 7 दिवसात किंवा 7 दिवसानंतर. मिथुन राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी येणारा काळ नियतीने खास राखून ठेवलेला आहे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे विचारशक्ती, संवाद कौशल्य आणि नवचैतन्य याचा सुंदर संगम या 7 दिवसात तुमच्या जीवनात तुम्हाला जाणवेल. काही वेळा गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, पण या काळात तुमच्या चातुर्य आणि धैर्यामुळे अडथळे हटतील आणि मार्ग सुस्पष्ट होतील. एखाद्या अनपेक्षित संधीचं आगमन तुमच्या आयुष्यात होणार आहे. ही संधी बघूनच तुमचं आयुष्य दिशा बदलेल, पण त्यासाठी लागेल धैर्य, संयम आणि विश्वास. या आठवड्यात तुम्ही ज्या गोष्टीसाठी खूप दिवस मेहनत घेत होतात तिचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कामकाज, परीक्षा किंवा एखादा जुना कायदेशीर अडथळा यातून यशाची आशा बाळगा. व्यावसायिकांसाठी ही वेळ निर्णायक आहे. जुन्या क्लायंटसोबतच नव्या संधी निर्माण होतील. आर्थिक क्षेत्रात स्थैर्य वाढेल, पण त्याचवेळी खर्चावर नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्व योग्य मार्गदर्शन घ्या, हे फायद्याचे ठरेल. शेअर्स किंवा क्रिप्टोमध्ये अचानक फायदा होण्याची शक्यता आहे, पण घाई करू नका. प्रेमसंबंधांमध्ये पाहिल्यास मनातील संभ्रम दूर होईल. जे नातं तुटणार होतं असं वाटत होतं ते अचानक दृढ होऊ शकतं. ज्यांचं नातं नव्यानं सुरू होणार आहे त्यांच्यासाठी हृदय, मन उघडण्याची आणि भावनांचा जाग देण्याची ही वेळ आहे. विवाहित लोकांसाठी हा काळ संवादाने नातं घट्ट करण्याचा आहे. जोडीदाराच्या भावना ओळखा आणि त्यांना वेळ द्या. यामधूनच एक नवी ऊब निर्माण होईल. कुटुंबामध्ये जुने गैरसमज मिटतील आणि संबंध पुन्हा फुलू लागतील. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक तणाव कमी करण्याकडे लक्ष द्या. तुमचा मेंदू वेगाने विचार करतो, पण शरीराला विश्रांतीची तितकीच आवश्यकता असते. योग, ध्यान किंवा फक्त 10 मिनिटाची शांततासुद्धा तुमचं जीवन संतुलित करेल. विशेषतः डोकेदुखी, थकवा, अनिद्रा यासाठी तुम्ही आयुर्वेदिक उपचारांचा विचार करू शकतात. पचनसंस्था थोडी कमकुवत राहू शकते, त्यामुळे तळलेले पदार्थ आणि बाहेरील अन्न पदार्थ खाणं टाळा. या काळात मित्रांचा विशेष सहवास तुमच्या आयुष्यात लाभेल. कुटुंबाची साथ मिळेल आणि आध्यात्मिक शक्ती तुमच्या पाठीशी असेल. एखादी गोष्ट तुमच्या मनाला खूप दिवसांपासून बोचत असेल तर या काळात त्यावर उत्तर नक्की सापडेल. अध्यात्माच्या मार्गावर थोडं पुढं गेलात तर तुमचं अंतर्मन शांत आणि समाधानी होईल. दररोज सकाळी 5 मिनिटं ओम बुधाय नमः या मंत्राचा जप केल्यास मन स्थिर होईल आणि बुध ग्रहाची सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्राप्त होईल. तुमचं नशीब जागा आहे, फक्त योग्य क्षणाची वाट पाहत आहे. जीवनात जे काही घडत आहे ते योग्य वेळीच होतं आणि आता तुमची योग्य वेळ जवळ आली आहे. विश्वास ठेवा, चालत राहा आणि स्वतःच्या क्षमतेवर श्रद्धा ठेवा. या 7 दिवसानंतर वेळ तुम्हाला अधिक परिपक्व करेल. सजग आणि यशाचा मार्ग जवळ घेऊन येणार आहे. तुम्ही जे पेरलं आहे त्याचे फळं आता तुम्हाला नक्की मिळणार आहे, तेही शुभ, आनंददायी आणि समृद्ध. तुमच्यासाठी शुभ दिवस आहेत बुधवार, शुक्रवार. सावध रहा सोमवारच्या दिवशी. मित्रांनो, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तर नक्की तुम्हाला फायदा होईल. हे होते मिथुन राशीचे 7 दिवसामध्ये काय होणार आहे याचे राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.